गुड मॉर्निंग, मार्गी मॉर्निंग. आज 12 मार्च 2021 ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत आपल्या UPSCच्या प्रिलिम्स मेन्सच्या दृष्टिकोनातून तसंच MPSCच्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून पण ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण बघणार आहोत. तर त्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत? द हिंदू न्यूजपेपर आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता. तर आता सुरुवात करताना आपण द हिंदू या न्यूजपेपरपासून करतो आहे. तर पहिली न्यूज आहे की प्रोटेस्ट इरप्ट ॲज अ स्टेट पोस्टपोन्स MPSC एक्झाम. आता ही प्रत्येक सगळ्याच पेपरमध्ये रिजनल्समध्ये आहे, बाकी नॅशनल न्यूजपेपर्समध्ये पण आहे. कारण की कालच जर आपण पुण्यामध्ये जे मुलांनी प्रोटेस्ट केलेला आहे, कारण की MPSCनी कोविड-19चं प्रादुर्भाव वाढत असल्या कारणानं एक्झाम पुढे ढकलण्याचं हे केलेलं काल नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. मग त्याला रिॲक्शन म्हणून विद्यार्थ्यांनी काल पुण्यामध्ये प्रोटेस्ट केलेला आहे. तर मग आता ह्या न्यूजमध्ये बघत असताना आपल्याला काय आहे की त्याचं प्रोटेस्ट बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला MPSC ही बॉडी काय आहे, मग त्याचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत हे आपल्याला याच्यामध्ये बघावे लागतील. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की आर्टिकल 315 जो आहे, आर्टिकल 315 संविधानामधला, भारतीय संविधानामधला आर्टिकल 315, मग त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत? पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर द युनियन अँड फॉर द स्टेट. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 316 मध्ये काय तरतुदी आहेत? अपॉइंटमेंट अँड द टर्म ऑफ ऑफिस ऑफ द मेंबर्स UPSC चेअरपर्सन अँड जॉईंट कमिशन अँड स्टेट सर्व्हिस पब्लिक कमिशन, त्याच्या प्रोव्हिजन्स आहेत. मग ह्याचे जे मेंबर्स आहेत ते कोण अपॉइंट करतं? UPSCचे मेंबर्स आणि जॉईंट कमिशनचे मेंबर्स आहेत ते अपॉइंट करतात प्रेसिडेंट, आणि स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे चेअरपर्सन आहेत त्याचं अपॉइंटमेंट असतं ते गव्हर्नर करतात. मग त्याच्यानंतर त्याच्या क्लॉज 2 मध्ये काय आहे की 316 आर्टिकलचं जे क्लॉज 2 आहे त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे? UPSCचे मेंबर्सचे टर्म्स काय दिलेले आहेत त्यांनी, मग ते 6 वर्ष आहे आणि 65 वर्षापर्यंतचं एज आहे. मग विचेवर इज अर्लियर असं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे जे मेंबर्स आहेत त्याचं एज जे आहे ते 62 इयर्स आहे, अप टू 62 इयर्स. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय विचारलेले आहेत मेन्सला? इन द चेंजिंग कंटेक्स्ट ऑफ गव्हर्नन्स इन द कंट्री व्हॉट शुड बी द रोल ऑफ UPSC. म्हणजे UPSCचा रोल काय आहे, म्हणजे शासनाच्या बदलत्या ह्या स्वरूपाच्या ह्याच्यामध्ये लोकसेवा आयोगाचा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा प्रश्न काय, असे डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे MPSCच्या वरती पण आपण प्रश्न अपेक्षित करू शकतो ज्या आगामी एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर 2008ला एक प्रश्न विचारलेला आहे, डिस्कस कंपोजिशन ऑफ फंक्शन्स ऑफ UPSC. म्हणजे UPSCचं फॉर्मेशन काय, कशा पद्धतीने झालेलं आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत, हे अशा अनुषंगानं प्रिव्हियस इयरला प्रश्न विचारलेले आहेत. आता पुढची न्यूज जी आहे ते एन्व्हायरमेंटच्या संदर्भातली न्यूज आहे. पोल्युशन लेवल इम्प्रूव्ज इन राऊरकेला, ॲक्शन प्लॅन रिवाइज्ड. मग राऊरकेला कुठं आहे हे आपल्याला बघावं लागेल. आता ही न्यूज कशा संदर्भात आहे की तिथलं पार्टिक्युलर मॅटर 10 जे आहे, PM10, ह्याचं प्रदूषण वाढलेलं होतं आणि एअर क्वालिटी इंडेक्स जो होता तो 500+ राहिलेला आहे. मग तो आता रिसेंट काही कारणाने तो कमी झालेला आहे. मग आता ते राऊरकेलामध्ये काय आहे, मग ते प्रदूषण वाढण्यापाठीमागचं कारणं कोणकोणती आहेत? मग तिथे इंडस्ट्री आहे ना, स्टील प्लांट आहे राऊरकेलाचा. मग आता राऊरकेलाचा स्टील प्लांट कधी स्थापन झालेला आहे? 1960ला आहे का? मग ते वेस्ट जर्मनीच्या सहाय्यानं आपण केलेलं आहे का, हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग तो कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन झालेला आहे प्लांट? मग ही दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. मग आता त्याच्याबरोबरच आपल्याला राऊरकेलाची जॉग्राफी बघावी लागेल. मग तिथल्या रिव्हर्स कोणकोणत्या आहेत? मग कोयल आहे, संका आहे आणि ब्राह्मणी आहे. मग आता ह्या न्यूजच्या अनुषंगाने आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन कोणकोणते आहेत? इंडिकेट द सोर्स ऑफ ॲटमॉस्फेरिक पोल्युशन, म्हणजे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने प्रश्न कोणकोणते विचारले आहेत? इंडिकेट द सोर्स ऑफ ॲटमॉस्फेरिक पोल्युशन इन मेजर अर्बन कंट्रीज, इन मेजर अर्बन सेंटर इन इंडिया अँड द स्टेप्स टू बी टेकन टू मिनिमाइज द प्रॉब्लेम. हा 1979ला विचारलेला प्रश्न आहे. आणि 1984ला त्यानंतर प्रश्न विचारला आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन पजेस सिरियस हेल्थ हजार्ड्स इन डेव्हलपिंग अँड डेव्हलप्ड कंट्रीज, डिस्क्राईब द व्हेरियस ह्युमन ॲक्टिव्हिटीज दॅट कॉज एन्व्हायरमेंट पोल्युशन, मीन्स फॉर कंटेनिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन इन इंडिया. अशा पद्धतीने तो प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगानं पण ही न्यूज फार महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर राऊरकेलाची जॉग्राफी काय आहे आणि त्याचं हिस्टॉरिकल काय हे आहे की महत्त्व काय आहे. मग त्याच्यामध्ये ते राऊरकेला स्टील प्लांटचं आपण बघितलं की फॉर्मेशन 1960ला आहे. मग त्या अनुषंगाने ही न्यूज आपल्याला फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ही GS3 या पेपर अंतर्गत येते, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस. मग आता ही न्यूज आपल्याला का महत्त्वाची आहे की स्टडी एक केलेला आहे
इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ऑन पंजाब पिजंट्री, म्हणजे पंजाबमधले जे शेती क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही घटक आहेत, मग त्या घटकांवरती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचा काय इम्पॅक्ट झालेला आहे किंवा त्याचा परिणाम काय होतो किंवा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याचं आपल्याला बेनिफिट्स काय आहेत ह्याचा एक स्टडी केलेला आहे. मग त्या स्टडीमध्ये त्यांनी काय म्हणले की फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन जे आहेत त्याचा रोल काय राहिलेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन रोल इन जनरेट इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इज इम्पॉर्टंट अँड इट्स इम्पॅक्ट ऑन स्मॉल मार्जिनल अँड सेमी मिडियम फार्मर्स. मग ते हे जे घटक आहेत शेती क्षेत्रामधले, कृषी क्षेत्रामधले जे लघु शेतकरी आहेत किंवा जे सीमांत शेतकरी आहेत आणि जे मध्यम शेती धारण करणारे जे शेतकरी आहेत त्याच्यावरती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनचा काय इम्पॅक्ट होतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते त्या स्टडीमध्ये मेन्शन केलेलं आहे. मग आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन काय आहे, आता ह्या न्यूजच्या अनुषंगाने आपल्याला हे बघावं लागेल. मग बॅक टू बेसिक्स म्हणजे काय की आपल्याला ह्यातलं बेसिक आर्ग्युमेंट्स काय आहेत. मग फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन इट इज अ प्रोड्युसर ऑर्गनायझेशन वेअर द मेंबर्स आर फार्मर्स, आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं की स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियमच्या माध्यमातून ह्यांना सहाय्य केलं जातं. हे FPO जे आहेत ह्याला सहाय्य कोणाच्या माध्यमातून केलं जातं, स्मॉल फार्मर्स ॲग्री बिझनेस कन्सोर्टियम SFAC ह्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना सहाय्य केलं जातं. मग आता ही स्कीम जी आहे फॉर्मेशन अँड प्रमोशन ऑफ फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. हे FPOsला प्रमोट करण्यासाठी लॉन्च केलेली स्कीम आहे. मग आता FPOsमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, फक्त ॲग्री बेस्ड नाही आहे ना, मग ते ॲग्री संलग्न जे इतर उद्योग आहेत म्हणजे दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्यपालन असेल किंवा आता शेळीपालन असेल, म्हणजे कृषी संलग्न जे इतर व्यवसाय आहेत ह्याचाही फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनमध्ये समावेश होतो. तर आता फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन हे कशा अंतर्गत स्थापन केले जातात, तर कंपनीज ॲक्ट 2013च्या सेक्शन 8 नुसार प्रोड्युसर कंपनी नावाची तरतूद केली जाते. प्रोड्युसर कंपनी नावाची टर्म आहे सेक्शन 8 नुसार. कंपनीज ॲक्ट सेक्शन 8, कंपनीज ॲक्ट 2013च्या सेक्शन 8 नुसार प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली जाते. त्या अंतर्गत हे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनची स्थापना केली जाते. तर याचं उत्तम उदाहरण कोणतं आहे, महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याचे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन प्रचंड मोठे आहे, म्हणजे साधारणतः त्याची वार्षिक उलाढाल ही 400 कोटीची उलाढाल आहे. त्यामुळे अशी उदाहरणं आपल्याला लागतील, म्हणजे एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला काय आहे की मेन्सच्या दृष्टिकोनातून आपल्याला अशा उदाहरणांचा उल्लेख करावा लागेल. त्या अनुषंगाने आपल्याला ही फार महत्त्वाची न्यूज आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे GS3 या घटकांतर्गत येते, IT अँड कम्प्युटर. मग आता ह्या न्यूजचं महत्त्व काय आहे की रिसेंट आता कर्नाटकातले एक मिनिस्टर आहे की त्यांच्यावरती काही आरोप केले गेलेले आहेत. मग त्यांचा एक व्हिडिओ लीक केलेला आहे. मग त्याच्या संदर्भात केबल टेलिव्हिजन रेग्युलेशन नेटवर्क ॲक्ट ह्याची चर्चा आलेली आहे हिंदू न्यूजपेपरमध्ये. तर आपल्याला ह्या न्यूजमध्ये काय बघावं लागेल की हा ॲक्ट काय आणि त्या ॲक्टमधल्या तरतुदी काय आहेत. मग आता ह्याच्यामध्ये सेक्शन 2 जो आहे त्याच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. मग त्या डेफिनेशनमध्ये काय की ऑथोराइज्ड ऑफिसर कोण असेल, म्हणजे स्थानिक केबल नेटवर्क जे आहे त्याचं रेग्युलेशन करणारं किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवणारे ऑथॉरिटीज कोणकोणते आहेत. मग ते ऑथोराइज ऑफिसर कोण असतील, तर ह्या ॲक्टच्या सेक्शन 2 मध्ये त्यांनी प्रोव्हिजन्स केलेले आहेत. मग आता ते लोकल ज्युरिडिक्शन कोणाचं असेल त्याच्यावरती, तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत 1, 2 सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहेत आणि 3 कमिशनर ऑफ पोलीस. हे 3 जे एंटिटी आहेत ह्यांना ते ज्युरिडिक्शनचे अधिकार आहेत स्थानिक केबल नेटवर्कच्या संदर्भातले. त्याच्यानंतर सेक्शन 3 मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नॉट टू बी ऑपरेटेड एक्सेप्ट आफ्टर रजिस्ट्रेशन, म्हणजे कोणतंही केबल TV नेटवर्क जे आहे ते रजिस्ट्रेशनशिवाय तुम्ही त्याचं ऑपरेट करू शकत नाही. त्यानंतर सेक्शन 4 मध्ये काय तरतूद आहे, रजिस्ट्रेशन ॲज केबल ऑपरेटर, म्हणजे केबल ऑपरेटरसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन 4A मध्ये काय सांगितलेलं आहे की ट्रान्समिशन ऑफ प्रोग्राम्स थ्रू डिजिटल ॲड्रेसेबल सिस्टीम एक्सेट्रा, म्हणजे जे प्रोग्रामचं ट्रान्समिशन आहे त्याच्या संदर्भातल्या त्या तरतुदी आहेत सेक्शन 4A मध्ये. आणि सेक्शन 8 जो आहे तो महत्त्वाचा आहे, कंपल्सरी ट्रान्समिशन ऑफ सर्टन चॅनल्स, म्हणजे दूरदर्शनचे जे काही चॅनल्स आहेत, DD किसान असेल, DD उर्दू आहे, DD सह्याद्री आहे, अशा चॅनल्स हे कंपल्सरी आहेत. म्हणजे कोणतंही केबल नेटवर्क असेल लोकल स्थानिक क्षेत्रामधलं कोणतंही केबल नेटवर्क जे आहे त्यांना सेक्शन 8 नुसार, सेक्शन 8 नुसार ह्या कायद्याच्या जे कंपल्सरी चॅनल्स जे त्यांचं ब्रॉडकास्टिंग जे आहे ह्या सेक्शन 8 नुसार त्यांना कंपल्शन आहे. म्हणजे DD सह्याद्री जे आता आपण बघितलं त्याचं कंपल्शन आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला हा ॲक्ट फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी इथिक्स सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यू GS2 या पेपर अंतर्गत आपण कव्हर करू शकतो.
आता ही न्यूज काय आहे की हालायकंडी डिस्ट्रिक्ट जी आहे आसाममधली, तिथल्या डिस्ट्रिक्ट इलेक्टरल ऑफिसरनी एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. मग आता प्रोग्राम काय आहे इलेक्शन कमिशनचा, स्वीप नावाचा प्रोग्राम आहे, सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशनल अँड इलेक्टरल पार्टिसिपेशन प्रोग्राम आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी एक मॅस्कॉट जो असतो ते बोधचिन्ह आपण म्हणतो त्याला, किंवा ते इलेक्शनचा प्रसार करण्यासाठी किंवा लोकांच्यामध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी एक असं प्रतीक वापरलेलं आहे. मग ते काय प्रतीक आहे, हाऊस स्पॅरो बर्ड नावाचं एक हे आहे, बर्ड आहे, तर त्याचं प्रतीक वापरलेलं आहे. तर त्याचं महत्त्व काय आहे की द ऑथॉरिटीज इन आसाम हालायकंडी डिस्ट्रिक्ट आर रिलाइंग ऑन द स्पॅरो टू मोटिवेट द वोटर्स अँड टू एक्सरसाइज देअर फ्रँचायझी ऑन 1 एप्रिलला जे आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे, म्हणजे त्याची सेकंड फेज आहे 1 एप्रिलला. मग त्याच्यामध्ये ह्या स्पॅरोचा त्यांनी मॅस्कॉट म्हणून वापर केलेला आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढची न्यूज आहे ती GS4 या घटकांतर्गत आहे, पेपर अंतर्गत येते, इथिक्स या पेपर अंतर्गत. तर ह्याच्यामध्ये काय आहे की 2 किल्ड इन रिॲक्टर ब्लास्ट ॲट फार्मा युनिट. मग आता हे फार्मा युनिट कुठं आहे, तर काकीनाडाच्या ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट जे आहे ते काकीनाडाजवळ, तर तिथं ते फार्मा युनिट आहे, फार्मास्युटिकल एक युनिट आहे, तिथं ब्लास्ट झालेला आहे. मग ते नायट्रिक ॲसिडचा प्लांट आहे, त्या नायट्रिक ॲसिडचा ब्लास्ट झाल्यानंतर काही तिथल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला हवं इथिक्सच्या अनुषंगानं, केस स्टडीच्या अनुषंगानं, तर त्याच्या गव्हर्निंग काही एंटिटीज असतील, गव्हर्निंग ऑफिसर्स कोण असणार आहेत, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट अंतर्गत काही तरतुदी आहेत, मग फायर सेफ्टीच्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये कोणत्या सेक्शन अंतर्गत तरतुदी आहेत, हे आपल्याला ह्या न्यूजच्या अनुषंगानं हे फार महत्त्वाचं आहे. मग तिथल्या लोकल एंटिटीजचा काय महत्त्वाचा रोल आहे, म्हणजे तिथले जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, तिथले लोकल ऑफिसर्स आहेत, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा तिथं त्यात काय रोल राहणार आहे. मग हे फार्मास्युटिकल कंपनी जे आहे, मग ह्याला हे जे परमिशन कोण देतं, मग फार्मास्युटिकल जे काही डायरेक्टरेट जे आहे ते परमिशन देतं का, हे या न्यूजच्या अनुषंगानं आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे GS3 ह्या पेपर अंतर्गत सायन्स अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत आपण कव्हर करू शकतो. तर इंडिया जापान स्पेस एजन्सीज रिव्ह्यू टाईज, म्हणजे भारत आणि जापानच्या ज्या ह्याच्या ज्या स्पेस रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन आहेत, मग भारताची कोणती इस्रो आहे आणि जापानची JAXA, जापान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, मग ह्यांनी त्या क्षेत्रामध्ये एरोस्पेस क्षेत्रामध्ये काही भागीदारी करून काही ऑर्गनायझेशन किंवा काही मिशन्स राबवण्याचा हे केलेलं आहे. मग ती मिशन कोणती आहे, लुपेक्स नावाची मिशन आहे, ल्युनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन नावाची, जापान आणि भारताच्या साह्यानं ती आपण एक्सप्लोरेशन ती लॉन्च करणार आहोत. मग आपल्याला त्या अनुषंगाने न्यूज महत्त्वाची आहे. मग आता रिसेंट इस्रोचं NSIL जो आर्म आहे, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, मग त्यांनी स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल केलेला आहे. मग त्या ॲमेझॉनिया 1 जो ब्राझीलचा जो उपग्रह आहे तो त्यांनी हे केलेला आहे, त्या ऑर्बिटमध्ये प्रक्षेपित केलेला आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला NSIL देखील बघावं लागेल. मग लुपेक्स काय आहे, लुपेक्स मिशन काय आहे, NSIL काय आहे, जापानच्या JAXAच्या काही पूर्वी त्यांनी मिशन्स हे केलेले आहेत, हायाबुसा आहे आणि हायाबुसा 2 आहे. मग त्यांनी कोणत्या कोणत्या ॲस्ट्रॉइडचं परीक्षण केलेलं आहे, मग तिथल्या त्यांनी जिओस्पॅशियल काही परीक्षण केलेलं आहे, हे आपल्याला या न्यूजच्या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे. मग आता त्याचप्रमाणे पुढच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये काही महत्त्वाचे न्यूज आहेत, मग त्या आपण त्याचे हायलाईट्स बघणार आहोत. इन क्वाड अजेंडा टुडे फ्री ओपन इंडो पॅसिफिक, अशा अनुषंगाने एक न्यूज आलेलं आहे, पेज नंबर 1 वरती आहे. मग ह्याचं मिंटमध्ये पण काही क्वाडच्या अनुषंगाने चर्चा आहे आणि राजू भाटी यांचं आर्टिकल आहे ऑनलाईन, ही पेज नंबर 1ची न्यूज आहे. त्यानंतर दुसरी न्यूज आहे अ कॉमन थ्रेट इन स्टेट बजेट सोशल नेटवर्क. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की राज्याच्या बजेटमध्ये सोशल सेक्टरवरती भर देण्यात आलेला आहे. मग हे पेज नंबर 1 वरचीच न्यूज आहे इंडियन एक्सप्रेसमधली. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ओपनिंग मूव्ह या अंतर्गत, ती टायटल अंतर्गत आहे. FDAचं लिमिट जे आहे इन्शुरन्समधलं ते आता 74% प्रपोज केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये त्याचे काही इम्पॅक्ट्स आहेत आणि मल्होत्रा समितीचे काय आर्ग्युमेंट आहेत 1993, हे आपल्याला त्या न्यूजमध्ये बघावं लागेल. आणि इंडियन ओशन जिनोमच्या अनुषंगानं एक महत्त्वाची न्यूज आहे, हे इंडियन एक्सप्रेसमधल्या महत्त्वाच्या न्यूज आहेत. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ते महाराष्ट्र टाइम्स या न्यूजपेपरमधली आहे. मग आता ह्या न्यूजमध्ये महत्त्वाचं काय आहे, 12 मार्च 1930 दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह. मग आता ह्या न्यूजमध्ये आपल्याला बघावं काय लागेल, मग ह्याचा प्रारंभ कुठून आहे, दांडीपासून आहे का साबरमतीपासून आहे. मग आता इंडियन एक्सप्रेसला ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं हे आलेलं आहे ना, एक मॅपच आलेला आहे, त्यांनी एक रूटच दाखवलेला आहे. मग ह्याच्यामध्ये मग त्याच्या कुठं आहे, स्टार्टिंग पॉईंट कुठं आहे, साबरमती आश्रम आहे. मग पुढचा काय, आसलली आहे, नवगाम आहे, मटर आहे, नाडियाड आहे. असे साधारणतः दांडीपर्यंत किती पॉईंट्स आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. आणि ह्या दांडी ह्याच्यामध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये
किती लोकांचा सहभाग होता, स्त्री पुरुषांचा सहभाग होता, तर मग त्याच्यामध्ये 78 आहेत. मग त्याचे इम्पॅक्ट काय झालेले आहेत, दांडी यात्राचे इम्पॅक्ट काय झालेले आहेत. मग 5 एप्रिल 1930ला राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम अहिंसात्मक कायदेभंगाचा समारंभ साजरा झाला. मग दांडी यात्रेनंतर 5 एप्रिल 1930ला राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम अहिंसात्मक कायदेभंगाचा समारंभ साजरा करण्यात आला. मग दांडी यात्राचा परिणाम काय झालेला आहे, तर 1931ला गांधी आयर्विन पॅक्टमध्ये त्याचं रूपांतरण झालेलं आहे. मग त्याचे परिणाम काय काय झालेले आहेत, समुद्र किनाऱ्यापर्यंत सत्याग्रही मोर्चे निघालेले आहेत, परदेशी कापडाच्या होळी झालेली आहे, दारूच्या दुकानांवरती बंदी आहे, निदर्शने आहेत, जंगल सत्याग्रह झालेला आहे, मुंबई सोलापूरमध्ये हरताळ झालेले आहेत, कामगारांचे संप झालेले आहेत, पेशावर खुदाई खिदमतगार ही सगळ्यात महत्त्वाची संघटना आहे, खुदाई खिदमतगार व नवजवान सभा आंदोलन झालेले आहेत, बंगाल संताळांचा उठाव झालेला आहे, आदिवासी जमातीने बालाघाट जिल्ह्यात उठाव केलेला आहे, साराबंदी केलेलं आहे, चळवळीचे पर्यवसन गांधी आयर्विन पॅक्टमध्ये झालेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल, क्रोनॉलॉजी बघावं लागेल. मग ते साबरमतीपासून दांडीपर्यंत कुठंपर्यंत ते हे आहे, किती लोकेशन्स आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये 78 स्त्री पुरुषांचा सहभाग आहे. मग हे आपल्याला प्रिलिम्सला प्रश्न विचारून झालेला आहे त्याच्यावरती. मग ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारलेलं आहे. मग ते मिठाचा सत्याग्रह पहिला आहे का, मग 1942चं आंदोलन आहे का, मग धारासन आहे का, बोर्डोलीचा सत्याग्रह आहे अगोदर आहे. मग त्याच्याबरोबर गांधी आयर्विन पॅक्ट बरोबर आहे की परत गोलमेज परिषद कुठली आहे पहिली. मग गांधी आयर्विन पॅक्ट पहिला आहे का गोलमेज परिषद पहिला आहे, पहिली गोलमेज परिषद आहे. त्याच्यानंतर रॅम्से मॅकडोनाल्ड आहे 1932 निवाडा, मग दुसरी गोलमेज परिषद आहे. मग त्याच्यामध्ये गांधींचा सहभाग कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये झालेला आहे, ह्या अनुषंगाने आपल्याला न्यूजमध्ये बघावं लागेल. मग आता प्रिव्हियस इयरला प्रश्न काय विचारलेला आहे, 2002ला आहे, डायरेक्ट दांडी मार्चवरती प्रश्न विचारलेला आहे. आणि 2001ला व्हाय गांधी लॉन्च साल्ट सत्याग्रह इन 1930 अँड व्हॉट रिझल्ट, मग त्याचे रिझल्ट्स काय आहेत, हा डायरेक्टली त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. मग त्या अनुषंगाने आपल्याला न्यूज फार महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे महाराष्ट्र टाईममधलीच आहे. यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे, 12 मार्च 1913ला त्यांचा जन्म आहे. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल की यशवंतराव चव्हाणांचं लिखाण काय आहे, मग त्यांचं पॉलिटिकल इन्क्लिनेशन कुठं आहे, त्याचबरोबर त्यांनी कोणकोणत्या सत्याग्रहांमध्ये हे घेतलेलं आहे सहभाग आणि त्यांचं कार्य काय. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की त्यांचं लिखाण आपण सर्वप्रथम बघूयात. सह्याद्रीचे वार आहे 1962ला लिहिलेलं आहे. युगांतर आहे 1970चं. त्याच्याबरोबर त्यांनी कोणकोणत्या ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, 1930च्या सविनय कायदेभंगामध्ये सहभाग आहे, 42च्या छोडो भारतमध्ये सहभाग आहे. परत ते 1956ला द्विभाषिक या मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि महाराष्ट्राचं हे झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र वेगळा झाल्यानंतर 1960ला महाराष्ट्राचं फॉर्मेशन झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झालेले आहेत. मग आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे जे आपल्याला हे काय बघावं लागतील रेफरन्सेस, आर्टिकल 371 महाराष्ट्र आणि गुजरात, मग त्याच्या काय तरतुदी हे आपल्याला लगेच ह्याच्यामध्ये बघावं लागेल. मग त्याच्यानंतर ते संरक्षण मंत्री राहिलेले आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, अर्थमंत्री आहेत आणि परराष्ट्र मंत्री आहेत. मग त्याच्यामध्ये नेहरूंचा प्रभाव त्यांच्यावरती कशा पद्धतीनं होता, मग हे आपल्याला ह्या न्यूजच्या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे. मग त्या पद्धतीनं अशाच दृष्टिकोनातून आपण उद्याच्या काही न्यूज बघणार आहोत. मग तुर्तास आपण इथे थांबतोय. धन्यवाद.